राज्यामध्ये सध्या व्यावसायिक गॅसची टंचाई निर्माण झाली आहे। या टंचाईचा सर्वांनाच मोठा फटका बसतोय। तो हॉटेल व्यावसायिकांना सगळ्यात जास्त फटका बसताना दिसतोय। मात्र अडचणीतून मार्ग काढण्याची जिद्द असेल तर कोणताही मार्ग सापडतोच। नाशिक जिल्ह्यातल्या येवला शहरामध्ये एका कारागिरानं असा भन्नाट देशी जुगाड शोधून काढलाय, ज्यामध्ये टाकाऊ ऑइलवर चालणारी शेगडी तयार करण्यात आली आहे। गॅस नसतानाही हॉटेल सुरू ठेवण्याचा हा अनोखा उपाय चांगलाच प्रसिद्धीच्या झोतात आलाय। बघूया। राज्यात सध्या व्यावसायिक गॅसची टंचाई जाणवतेय। गॅस सिलेंडर मिळणंही कठीण झालंय। याचा सर्वात मोठा परिणाम हॉटेल व्यवसायावर झालाय। या संकटाच्या काळात येवला शहरातल्या एका कारागिरानं भन्नाट उपाय शोधून काढलाय। कारागीर तुषार लाड यांनी हॉटेलमध्ये वापरलेल्या टाकाऊ तेलावर चालणारी शेगडी तयार केली आहे आणि ही शेगडी सध्या चर्चेचा विषय ठरली आहे। आमचे शेजारी जे फिटर आहे त्यांचं थोडंसं काळं ऑइल निघत असतं, डेली खूप लिटर प्रमाणात निघत असतं। तर जुनी पद्धत होती आपल्याकडे, जुन्या चुलीच्या भट्टी केल्या जायच्या। त्यातून मला संकल्पना आली की आपण ह्या शेगडीवर पण ती भट्टी बनवू शकतो। मग मी तो प्रयोग केला, तो सक्सेसफुल झाला। या शेगडीची खासियत म्हणजे ती टाकाऊ तेलावर चालते। हॉटेलमधून किंवा गॅरेजमधून मिळणारं टाकाऊ तेल या शेगडीसाठी इंधन ठरतं। या शेगडीवर चहा, भाजी, भजी तसंच इतर पदार्थ सहज बनवता येतात। त्यामुळे गॅस नसतानाही स्वयंपाक करणं शक्य झालंय। त्याच्यामुळे हॉटेल व्यावसायिकांना खूपच फायदा होणार आहे, कारण की 1 लिटर ऑइल मध्ये ही मिनिमम 1.5 तास शेगडी चालते आणि याला खर्च येतो, याला हे पूर्ण स्ट्रक्चर जे आहे फॅब्रिकेशनचं हे पूर्ण जातं 4,500 पर्यंत। आणि जो ब्लोअर आहे तो ब्लोअर 5.5 पर्यंत जातो। आणि जे टाकाऊ ऑइल आहे त्याचं रेट 30-40 रुपयापर्यंत भेटतं आपल्याला आणि त्याच्यात मिनिमम 1 ते 1.5 तास चालतं। या शेगडीमुळे हॉटेल व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला। गॅसच्या टंचाईतही हॉटेल सुरू ठेवणं शक्य झालंय। कमी खर्च आणि कामही सोपं, म्हणूनच अनेक हॉटेल मालकांनी या शेगडीचं स्वागत केलंय। अडचणीच्या काळात मिळालेला हा पर्याय त्यांच्यासाठी उपयोगी ठरतोय। ऑइल पासून बनवलेली भट्टी आहे, एकदम कमी याच्यात कमी ऑइल मध्ये खूप जास्त वेळ चालणारी भट्टी आहे। आणि यामध्ये आपण जे वापरलेलं पहिलं ऑइल आहे त्या जुन्या ऑइलवरच चालणारी भट्टी आहे। या भट्टीचा खर्च तसा बघितला तर गॅस पेक्षाही कमी येतोय। आणि आज आपल्याकडे कमीत कमी आपल्या हॉटेल बळीराजाला 40 लोक काम करतात, त्यांचाही रोजगाराचा प्रश्न निर्माण झालेला होता। यासाठी आपण ही युक्ती लढवलेली आहे। संकट मोठं असलं तरी जिद्द आणि कल्पकता असेल तर नक्की मार्ग सापडतो। हेच या देशी जुगाडातून पुन्हा एकदा दिसून आलंय। गॅस टंचाईमुळे अडचणीत आलेल्या हॉटेल व्यावसायिकांसाठी टाकाऊ ऑइल पासून चालणारी ही शेगडी एक वरदान ठरत आहे। भविष्यात अशा देशी तंत्रज्ञानाला प्रोत्साहन मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। सुदर्शन किल्लारे, झी मीडिया, येवला, नाशिक।